विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत येलगडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, केआरटी आर्ट, बीएच कॉमर्स आणि एम सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज केटीएचएम कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण इंट्रोडक्शन टू जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम हा जो स्किल बेस्डचा कोर्स या कोर्सविषयी आपण या असणाऱ्या लेक्चर सिरीजमध्ये मी बघत आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज मागील तासिकेला आपण बघितलं की स्पेशल डेटा असेल तर स्पेशल डेटाविषयी कोणकोणत्या प्रकारची उपाययोजना असेल किंवा स्पेशल डेटा करत असताना कोणकोणत्या गोष्टी आपण त्या ठिकाणी सांगितल्या गेल्या पाहिजे याचा आपण मागील तासिकेला विद्यार्थी मित्रांनो आपण मागोवा घेतला आहे. म्हणजे स्पेशल डेटा कोणकोणत्या प्रकारच्या म्हणजे प्रमाण असेल तर प्रमाण कशा प्रकारे असलं पाहिजे, स्पेशल डेटा आणि प्रमाणाचं काय सहसंबंध याचाही गोष्टीचा मागील तासिकेला आपण मागोवा घेतला आहे. म्हणजेच स्पेशल डेटा म्हणजे जो असणारा सहसंबंध असेल त्यामध्ये असणारी लॅटिट्यूड असेल, लॉन्जिट्यूड असेल, या प्रत्येक गोष्टीचा आणि स्पेशल डेटाचा कसा संबंध आहे. स्पेशल डेटा जर ॲक्युरसी प्राप्त करायची असेल तर त्यासाठी अल्टिट्यूड असेल, लॉन्जिट्यूड असेल, लॅटिट्यूड असेल, ह्या गोष्टी महत्त्वपूर्ण प्राप्त झाल्या पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा मागोवा घेत असताना आपण बघितलंय की स्पेशल डेटा हा किती महत्त्वाचा आहे. म्हणजे भौगोलिक माहिती प्रणालीमध्ये स्पेशल डेटा शिवाय कुठल्याही गोष्टी होऊ शकत नाही किंवा ॲक्युरसी लेवल ही जास्तीत जास्त पर्यंत न्यायची स्पेशल डेटाची न्यायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्या स्पेशल डेटाला असणारा जो डेटा आहे हा जो अतिशय महत्त्वाचा असला पाहिजे. म्हणून डेटा आणि इन्फॉर्मेशन यांची माहिती आपण बघत असताना ह्या ठिकाणी भौगोलिक माहिती प्रणालीमध्ये या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आपल्याला वाटतात. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या स्पेशल डेटा किंवा अभिक्षेत्रीय सांख्यिकी माहितीमध्ये स्पेशल डेटा बघत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण बघितल्या. त्यामध्ये प्रमाण असेल, त्यानंतर असणारं लॅटिट्यूड असेल, म्हणजे जिओ रेफरन्सिंग असेल. जिओ रेफरन्सिंग म्हणजे काय की लॅटिट्यूड असेल, लॉन्जिट्यूड असेल किंवा एखाद्या भूभागावर असणारे त्याचं लाक्षवृत्त व रेखावृत्त स्थान हे त्या ठिकाणी फिक्स करणे याला म्हणतात जिओ रेफरन्सिंग. आता ह्या जिओ रेफरन्सिंगच्या सहाय्याने आपण या ठिकाणी असणारा तो डेटा कसा त्या ठिकाणी उपलब्ध करू शकतो याचा आपण या ठिकाणी आजच्या तासिकेला मागील तासिकेला काही मागोवा घेतला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला आपल्याला बघायचं आहे की स्पेशल डेटाचा आणखीन एक काही राहिलेला भाग ज्याच्यामध्ये टोपोलॉजी असेल किंवा स्थलविज्ञान असेल याचा घटकाचा काय परिणाम होतो याचा आपल्याला बघायचं आहे की स्थलविज्ञान म्हणजे काय, ह्या स्थूलविज्ञान म्हणजे काय, याही आपण बघणार आहोत. तर चला बघूया स्पेशल डेटा भाग नंबर 3. विद्यार्थी मित्रांनो, नकाशा प्रक्षेपण म्हणजे काय हो, तर उदाहरणार्थ नकाशा प्रक्षेपण म्हणजे आपल्याला माहिती आहे की पृथ्वी गोलावरती असणारं द्विमितीचं त्रिमितीमध्ये रूपांतर करायचं याला म्हणतो आपण नकाशा प्रक्षेपण. म्हणजेच असणाऱ्या थोडक्यात नकाशा असणारा पृथ्वी गोल आहे तो पृथ्वी गोलाचं आपल्याला मॅपमध्ये रूपांतर करायचं म्हणजे म्हणजे ग्लोबचं आपल्याला काय करायचं, मॅप रूपांतर करायचं, याला काय म्हणतो आपण नकाशा प्रक्षेपण म्हणतो. आता जीआयएस विश्लेषक किंवा जीआयएस किंवा भौगोलिक माहिती प्रणालीवाले किंवा जीआयएस अनालिस्ट आपण ज्याला म्हणतो त्यांनी अशा सांगितलेल्या पद्धतीवरून किंवा असणाऱ्या ह्या वेगवेगळ्या पद्धती वापरूमध्ये एका ठिकाणाची असेल किंवा घटनेची असेल टू डायमेन्शन गोष्टी असू शकतात. त्या टू डायमेन्शन गोष्टीमुळे स्थान निश्चिती आपल्याला करता येऊ शकते. आता स्थान निश्चिती करण्यासाठी प्रामुख्याने आपल्याला दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात, एक लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड. म्हणजेच अक्षवृत्त आणि रेखावृत्त ह्या दोन गोष्टींच्या सहाय्याने हे दोन गोष्टींचे आयाम. आता टू डायमेन्शन म्हणजे काय, लांबी आणि रुंदी. पण इन जिओग्राफीमध्ये किंवा भूगोलामध्ये आपण वापरत असताना दोन आयाम म्हणजे टू डायमेन्शन म्हणजे लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड ह्या गोष्टी समजतात. नकाशाकार असेल तर नकाशाकाराप्रमाणेच या पृथ्वीचा आकार सपाट आहे असे समजून सांख्यिकी निर्देशन करत असतो. याकरता नकाशाचे विशिष्ट प्रक्षेपण आपण वापरत असतो. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या जीआयएस या तंत्रज्ञानामुळे पृथ्वीचा गोल पृष्ठभाग द्विमित सपाट पृष्ठभागावर रूपांतरित केला जातो. याला आपण काय म्हणतो, म्हणजे पृथ्वीचा असणारा त्रिमिती हा द्विमिती वरती सपाट भूप्रदेशावर किंवा सपाट प्रदेशावर रूपांतरित केला जातो. याला आपण म्हणतो प्रक्षेपण. आता पृथ्वीवरील खंडे, पृथ्वीवरील महासागर यांचा आकार जसा आहे तसा कागदावर प्रक्षेपित करण्याचा यासाठी केलेला प्रयत्न याला आपण यामध्ये साधारणतः म्हणतो नकाशा प्रक्षेपण. म्हणजे अर्थात या प्रक्षेपणापासून काही गुणधर्मामध्ये काही त्रुटी राहत असतात, पण त्या त्रुटीच्या आधारास आपण जर घेतला तर नकाशा प्रक्षेपण हे अतिशय महत्त्वाचं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे काही प्रक्षेपणा दोन ठिकाणांमध्ये अंतर बरोबर असेल तर त्या बदल्यामध्ये दिशा दर्शन किंवा अवास्तवता असते. म्हणजे थोडेसे काही त्याच्यामध्ये त्रुटी जरी असल्या तरी पण त्या प्रक्षेपणाच्या सहाय्याने असणाऱ्या पृथ्वीचा गोल जो दिसतो तो सपाट पृष्ठभाग कसा रूपांतरित करता येईल या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. म्हणून नकाशा प्रक्षेपण, जीआयएस आणि नकाशा यांचा एकमेकाचा असणारा घनिष्ठ संबंध आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. थोडक्यात काही प्रक्षेपणामध्ये आपण जसं बघितलं काही प्रक्षेपणामध्ये आपल्याला अंतर बरोबर दिसतं पण काही देशामध्ये दिशादर्शनामध्ये अवस्था नाही. म्हणजे ही या प्रकारची जी त्रुटी आहे, या प्रकारचा जो लॅकुना आहे, म्हणजे या प्रकारच्या गोष्टी असल्यामुळे काही प्रक्षेपणामध्ये आकाराचे निर्देशन बरोबर असते
पण काही त्यावेळेमध्ये क्षेत्रफळामध्ये चूक असते. असे असले तरी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीचं जरी त्याच्यामध्ये त्रुटी असल्या तरी पृथ्वीच्या घनगोलाकृती द्विमित कागदावर रूपांतर करण्याचा प्रक्षेपण हा एकच पर्याय उपलब्ध आहेत असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात पृथ्वी गोलाचं आपल्याला जर मॅपमध्ये किंवा नकाशामध्ये जर रूपांतर करायचं असेल तर त्यासाठी एकमेव पर्याय आहे तो म्हणजे असणारा प्रक्षेपण हाच आपण म्हणू शकतो. म्हणजे थोडक्यात आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्याप्रमाणे पृथ्वीचा गोल पृष्ठभाग द्विमित सपाट प्रदेशावर रूपांतरित करण्यासाठी जो पर्याय असेल तो पर्याय म्हणजेच प्रक्षेपण होय. थोडक्यात भविष्यात कदाचित त्रिमिती प्रतिमानी म्हणजे 3 डायमेन्शन मॉडेलिंग किंवा आभासी यथार्थ किंवा व्हर्च्युअल रियालिटी या क्षेत्रामध्ये अधिक संशोधन होऊन याला उत्तर मिळेल यात आपल्याला नक्कीच शंका नाही असं आपण या ठिकाणी म्हणूया. थोडक्यात या ठिकाणी नकाशा प्रक्षेपण हा एक सर्वात महत्त्वाचा घटक आपल्या या ठिकाणी आपण सांगतो आहेत. आता पुढचं बघत असताना आपल्याला असाही विचार करावा लागतो की नकाशा प्रक्षेपणाचे वेगवेगळे प्रकारचे प्रकार आपल्याला बघावयास मिळतात. नकाशा प्रकारामध्ये असतात ख मध्य म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो जेनिथल, शंक्वाकृती त्याला म्हणतो आपण कोनिकल, दंडगोलीय त्याला म्हणतो सिलेंड्रिक, असे प्रमुख 3 प्रकार पडतात. आता या 3 प्रकाराचे वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी दाखवल्या आहेत. आता झेनिथल असेल तर झेनिथलचा उपयोग कशासाठी केला जातो तर प्रामुख्याने पृथ्वीगोलावर असणारा म्हणजे ध्रुव असेल, उत्तर ध्रुव किंवा ध्रुवाकडचा भाग जर दाखवायचा असेल तर प्रामुख्याने आपल्याला जेनिथलचा उपयोग केला जातो. शंक्वाकृती असेल तर शंक्वाकृती एखादा छोटासा भाग दाखवायचा असेल तर आपण शकतो. दंडगोलाचा वापर आपण या ठिकाणी असणाऱ्या मोठ्या पृथ्वीगोलाचा जर आपल्याला या ठिकाणी पूर्ण दाखवायचा त्यासाठी आपण सिलेंड्रिकल किंवा दंडगोलीय प्रक्षेपणाचा आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो. म्हणजे असणाऱ्या अशा दंडगोलीय प्रक्षेपणाचा किंवा ट्रान्सव्हर्स मार्केटर अशा प्रकारे अवकाशिक संख्येमध्ये सर्वात असणाऱ्या एकूण नकाशा प्रक्षेपणाच्या प्रकारापैकी दंडगोलीय प्रक्षेपण हे सर्वात महत्त्वाचं मानलं जातं. आणि हे सर्वात महत्त्वाचं मानलं जातं कारण त्यासाठी अवकाशिक संख्येसाठी सर्वात महत्त्वाचा आणि उपयुक्त प्रकार आपण या ठिकाणी ट्रान्सफर मार्केटर असं म्हणू शकतो. या प्रक्षेपणामध्ये आपण असा विचार करत असताना प्रमाण, आकार, क्षेत्रफळ आणि दिशा यांचे लहान प्रदेशासाठी योग्य प्रकारे रेखाटन होऊ शकत असते. म्हणजेच भौगोलिक माहिती प्रणालीमध्ये सांख्यिकी वापरले जाणारे अनेक प्रकारचे प्रक्षेपण असेल ते अनेक दृष्टीने सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की दंडगोलीय प्रक्षेपण असेल किंवा ट्रान्सफर मार्केटर असतील हेच असणाऱ्या स्पेशल डेटामध्ये प्रामुख्याने महत्त्वाचे मानले जाते. ह्या भौगोलिक माहिती प्रणालीच्या आधारे आपण या ठिकाणी महत्त्वाचं मानतो. म्हणजे थोडक्यात असंही आपण म्हणू शकतो की भौगोलिक माहिती प्रणालीच्या वापरामध्ये प्रदेशाच्या नेमक्या क्षेत्रफळाचे मोजमाप करणे हे जरी गरजेचे असले ज्या प्रदेशामध्ये क्षेत्रफळ दाखवताना चूक होते त्या ठिकाणी वापरणे इष्ट ठरणार नाही असे आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात या गोष्टी आपण म्हणत असताना मोठ्या प्रमाणात नकाशा म्हणजे लार्ज स्केल मॅप असेल वापरायचा असेल तर कदाचित क्षेत्रफळाच्या मोजमापनामध्ये नगण्य फरक पडेल. पण लहान प्रमाणावरील नकाशामध्ये मात्र फार थोडी चूक असेल असं आपल्या या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे थोडक्यात या जर गोष्टी आपण बघितल्या असली तर ट्रान्सफर मार्केटर असेल किंवा मोठ्या प्रमाणावर नकाशा तयार करायचा असेल या नकाशामध्ये प्रामुख्याने दंडगोली प्रक्षेपणाचाच आपण या ठिकाणी वापर करत असतो हे आपल्याला म्हणू शकतो. आता भौगोलिक माहिती प्रणालीमध्ये किंवा या सहतीमध्ये किंवा आपलं म्हटलं असतं निरनिळ्या प्रदेशातील सांख्यिकीचे समाकलन अभिप्रेत असल्यामुळे त्या वेळी मात्र प्रक्षेपण बदलण्याची क्षमता सहतीत असणे आवश्यक असते. नाहीतर विविध स्रोत असलेली सांख्यिक माहिती वापरता येत नाहीत. म्हणजे आता जीआयएस प्रणालीमध्ये आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रक्षेपण टाकले असतात. या प्रत्येक प्रक्षेपणाच्या साहाय्याने आपण त्या वेगळ्या प्रकारचा डेटा आपण त्या ठिकाणी करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ त्या ठिकाणी युटीएम प्रोजेक्शन असेल, त्यानंतर मार्केटर प्रोजेक्शन असेल, त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे वेगवेगळे प्रोजेक्शनचा वापर ह्या जीआयएस या गोष्टीमध्ये केला किंवा जीआयएस या प्रणालीमध्ये केला आहे. आणि ह्या गोष्टीमध्ये सर्वात महत्त्वाच्या गोष्टी ह्या असल्यामुळे त्या ठिकाणी सांख्यिकी माहिती किंवा वेगवेगळ्या प्रकारचे स्रोत असेल ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जीआयएस ही प्रणाली अत्यंत महत्त्वाची मानली जाते. थोडक्यात अवकाशिक संदर्भ पद्धतीमध्ये पृथ्वीवरला असेल किंवा नकाशावरला असेल कोणतेही वैशिष्ट्य असेल घटना संदर्भ बिंदूंनी असा ओळखण्यासाठी संदर्भ पद्धती वापरावी लागत असते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात असं आपण म्हणतो की कोणत्याही संदर्भ पद्धतीने पुढील कोणत्याही गोष्टीची पूर्तता करणे आवश्यक आहे तर बघा पद्धतीचे स्थैर्य म्हणजे स्टॅबिलिटी आली पाहिजे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही संदर्भ पद्धत जरी वापरली त्या पद्धतीमध्ये प्रामुख्याने पद्धतीचे स्थैर्य असले पाहिजेत. त्या ठिकाणी बिंदू, रेषा, क्षेत्र म्हणजे दाखवण्याचे पॉइंट, लाईन, पॉलिगॉन याही त्या दाखवण्याची क्षमता त्याच्यामध्ये असली पाहिजे. त्यामध्ये त्याची लांबी असेल, रुंदी असेल, क्षेत्रफळ असेल किंवा आकार मोजण्याची क्षमता या ठिकाणी त्या पद्धतीमध्ये असली पाहिजे असं आपल्या या ठिकाणी नमूद करूया. थोडक्यात
अवकाशीय संदर्भ मापनाच्या प्रमुख 3 पद्धतीमध्ये पुढील पद्धतींचा समावेश करून येतो. आता ह्या पहिल्या बघितल्या आपण की कुठल्या संदर्भ पद्धती आहे, तर त्या पद्धतीमध्ये स्टॅबिलिटी असली पाहिजे. त्याच्यानंतर पॉइंट असेल, बिंदू, लाईन असेल, पॉलिगॉन असेल, हे दाखवण्याची क्षमता त्याच्यामध्ये असली पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की त्या संदर्भ पद्धतीमध्ये लांबी असेल, रुंदी असेल, क्षेत्रफळ असेल किंवा आकार मोजण्याची क्षमता असेल, या क्षमता त्याच्यामध्ये असेल तर त्या संदर्भ पद्धतीमध्ये ही सर्वात महत्त्वाची मानली जाते. आणि ते जर पूर्ण केले तर त्या ठिकाणी आपल्याला स्पेशल डेटा हे चांगल्या प्रकारे मिळू शकतो. आता अवकाशीय संदर्भ मापनाच्या प्रमुख 3 पद्धतीमध्ये पुढील पद्धतींचा आपण समावेश करत असतो. भौगोलिक अक्ष प्रणाली, तिला म्हणतात जॉग्राफिक कोऑर्डिनेट सिस्टीम. आता जॉग्राफिक कोऑर्डिनेट सिस्टीम काय आहे ते बघूया आपण. त्यानंतर पुढे बघतोय विना सह अक्ष प्रणाली म्हणजे नॉन कोऑर्डिनेट सिस्टीम. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की पृथ्वीवरील कोणत्याही एखाद्या स्थानाचं अक्षांश असेल, रेखांश असेल, या दोन्ही संदर्भांची योग्य अशी पद्धत असते. हीच भौगोलिक पद्धत सहअक्ष प्रणाली होय. तिला म्हणायचं जॉग्राफिक. म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की भौगोलिक सहअक्ष प्रणालीमध्ये अक्षांश आणि रेखांश या 2 घटकांचा वापर केला असतो. आणि या 2 घटकांच्या आधारे आपण एक संदर्भ पद्धत किंवा एक संदर्भ किंवा एक जाळी तयार केली असते आणि एक संदर्भ तयार केला असतो आणि या संदर्भ प्रणालीला म्हणतो आपण भौगोलिक सहअक्ष प्रणाली. आता उदाहरणार्थ आपण जर बघितलं की पृथ्वीवरील कोणत्या एखाद्या ठिकाणाचं ठिकाण बघायचं, तर पृथ्वीवरील कोणत्या एका ठिकाणाचं भौगोलिक स्थान जर आपल्याला सांगायचं, ते भौगोलिक स्थान आपण सांगत असताना त्या ठिकाणी किती अंशावर आहे, किती मिनिटावर आहे आणि किती सेकंदात हे वर्णन केले जाते. थोडक्यात असं आपण व्यक्त करत असताना कोणत्या व्यक्त केलेल्या अक्षांशामध्ये असेल, रेखांशामध्ये आपल्याला अचूकपणे सांगता येते. म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या सारख्या भौगोलिक सहअक्ष प्रणालीमध्ये आपल्याला एखाद्या भौगोलिक ठिकाणाचा अक्षांश, रेखांश हे आपण अचूकपणे सांगू शकतो. थोडक्यात रेखांशांचे रेखावृत्त असेल सारखे, अक्षांशांचे अक्षवृत्त असेल, या भूपृष्ठावर कल्पलेले अनुक्रमाने अर्धवर्तुळे किंवा वर्तुळे आहेत हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे ह्या सर्व गोष्टीच्या आधारे आपण भौगोलिक सहअक्ष प्रणालीच्या आधारे त्या एखाद्या ठिकाणाचा अक्षांश असेल, रेखांश असेल किंवा अक्षवृत्त असेल, भौगोलिक स्थान असेल, अंश, मिनिट आणि सेकंदामध्ये चांगल्या प्रकारे आपण अचूकपणे सांगू शकतो असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात आता रेखावृत्ताचा जर विचार केला तर रेखावृत्त एका ध्रुवापासून दुसऱ्या ध्रुवापर्यंत अर्धवर्तुळाकृती आकारात कल्पलेले असतात. म्हणजे उदाहरणार्थ आपण इंग्लंडमधील ग्रीनविचच्या रॉयल ऑब्झर्वेटरीवरून जाणारे रेखावृत्त हे मध्यवर्ती रेखावृत्त मानले जाते. परंतु या मुख्य रेखावृत्ताला आपण काय म्हणतो, प्राइम मेरिडियन असे म्हणतो. या ठिकाणी आपण 0 हे मानले. म्हणजे थोडक्यात असं आपण बघितलं असेल की भौगोलिक सहअक्ष प्रणालीमध्ये ह्या सर्वात गोष्टी म्हणजे जॉग्राफिकल कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये सर्वात महत्त्वाची संदर्भ असणारी अवघ्य पद्धत आहेत असं आपण या ठिकाणी म्हणूया. त्यानंतर पुढे गेल्यानंतर 2 जवळजवळच्या रेखावृत्तामध्ये विषुवृत्तीय प्रदेशामध्ये सर्वात जास्त अंतर असते असं आपल्याला माहिती आहे. परंतु अक्षवृत्त आणि रेखावृत्त काटकोनात छेदतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की सर्वात मोठ्या परिघाच्या अक्षवृत्ताला विषुवृत्त आपण म्हटलं गेलं आहे. म्हणजे भौगोलिक संदर्भ पद्धती या गृहीतकावर आधारित असली तरी पृथ्वी एक आदर्श घनगोल किंवा परफेक्ट स्फिअर आहेत असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे वास्तवात जर आपण विचार केला की पृथ्वीच्या ध्रुवापाशी थोडी चपटी आणि विषुवृत्तापासून फुगीर आहेत असे आपण विचार करूया. आणि पृथ्वीचा पृष्ठभाग पर्वत असेल, पृथ्वीचा पृष्ठभाग हा पर्वत असेल, मैदाने असेल, समुद्र तळ असेल यांनी ओबडधोड व असमान बनलेले आहेत. त्यामुळे एखाद्या लहान प्रदेशाच्या नकाशाच्या संदर्भामध्ये स्थानिक सुधारणा करून संदर्भ द्यावा लागतो असे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे भौगोलिक माहिती प्रणालीच्या तंत्रामध्ये त्रिकोणी जाळी संदर्भ पद्धती वापरली जाते. ट्रँग्युलर मॅच रेफरन्सिंग यामध्ये अक्षवृत्त रेखावृत्तांची सारख्याच आकाराची त्रिकोणाने अदलाबदल किंवा रिप्लेसमेंट ही केलेली असू शकते. थोडक्यात ह्या गोष्टीचा आपण भौगोलिक माहिती प्रणालीमध्ये आपल्याला असणारी ट्रँग्युलर मॅच रेफरन्सिंग पद्धत असेल किंवा वेगळ्या प्रकारच्या पद्धती असेल याही आपण त्या ठिकाणी बदल केला पाहिजे. म्हणजे प्रत्येक त्रिकोण हा सारखाच आकाराचा व क्षेत्रफळाचा असतो. त्रिकोण जाळी संदर्भ असेल किंवा फ्लेक्झिबल स्वरूपाचा असल्यामुळे स्थानिक उंच संकल्पनामुळे त्रुटी किंवा सुधारणा संदर्भ देता येत असतो आपल्याला असं या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात आजकाल जर आपण विचार केला की सर्व नकाशावर असेल हे अक्षरवृत्त ही संदर्भ जाळी पद्धती म्हणजे रेफरन्स ग्रीड किंवा ग्रेड रेफरन्स रूपांतरित करून व्यक्त केले जाते. याला म्हणतात आयताकृती अक्ष प्रणाली होय. आता म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की अक्षरवृत्ताच्या सहाय्याने ग्रेड रेफरन्सेस दिले जातात आणि याला आपण काय म्हणतो, आयताकृती अक्ष प्रणाली असे या ठिकाणी म्हणतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की सर्व प्रकारच्या आयताकृती प्रणालीमध्ये त्या प्रदेशामध्ये विविक्षित संदर्भ पद्धतीचा वापर करून त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे युनिव्हर्सल ट्रान्सफर मार्केटर, त्याला म्हणतो युनिव्हर्सल ट्रान्सफर मार्केटर, त्याला म्हणतो आपण शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतो यूटीएम.
समतल संदर्भ प्रणाली किंवा प्लेन ग्रिड सिस्टीम किंवा ट्रान्सफर मार्केटचा प्रक्षेपणाचाही त्या ठिकाणी वापर केला. म्हणजे जसं आपण सांगितलं की आयताकृतीमध्ये प्रामुख्याने अक्षरवृत्त असेल किंवा त्या ठिकाणी रेखावृत्त असेल, या सर्व पद्धतीचा वापरत असताना त्या ठिकाणी असणाऱ्या प्रक्षेपणाचाही त्या ठिकाणी आपल्याला वापर केला जातो. या सर्व पद्धतीमध्ये जर आपण बघितलं की पृष्ठभागाची 60 उभ्या विभागामध्ये विभागणी केली असेल तर प्रत्येक विभाग हा 6 अंश रेखावृत्तीय विस्ताराचा असून ध्रुवीय प्रदेशामध्ये त्याचा समावेश केलेला नाही. म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट ह्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला समाविष्ट केलेला आपल्याला दिसून येतील. आता विना स अक्ष प्रणालीमध्ये आपण असंही बघू शकतो की संदर्भासाठी स अक्षाचा किंवा कोऑर्डिनेटचा वापर न करता वर्णनात्मक सांकेतिक भाषा वापरलेली असते. आता वर्णनात्मक सांकेतिक वाक्यामध्ये कुठली? पोस्टल कोड नंबर हे त्याचे सर्वात उदाहरण म्हणजे काही पोस्टल कोड हे पूर्णपणे अंक हे आहे, तर काही अद्याक्षर आहेत किंवा अल्फाबेट स्वरूपात आहेत, जसे पिन कोड नंबर असेल हे पूर्णपणे अंक स्वरूपात आहेत. आता या सर्व पद्धतीचे मध्ये स्थान निर्देशन होतेच, ती पुरेशी गोपनीयता ही राहू शकते. म्हणजे प्रत्येक अवकाशिक संदर्भ पद्धतीमध्ये काही तोटे असू शकतात किंवा विना स अक्ष पद्धतीमध्ये संदर्भ वारंवार अद्ययावत करावे लागतात. भौगोलिक संदर्भ पद्धती देत असताना नकाशावर प्रक्षेपणाचा विचार करावा लागतो. अशा इतर काही अडचणी असतात. या सर्वात महत्वाची गोष्ट आहे की सर्वात महत्वाची त्यांनी सांगितलं की विना स अक्ष प्रणालीमध्ये आपल्याला जे असणारे काही गोष्टी त्या पुरेशी गोपनीयता असेल किंवा संदर्भ असतील, ते संदर्भ हे वारंवार आपल्याला अद्ययावत करावे लागतात. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे की भौगोलिक अक्ष प्रणालीमध्ये भौगोलिक संदर्भ देत असताना त्या प्रक्षेपणाचा आपल्याला विचार करावा लागतो. थोडक्यात काही अवकाशिक गोष्टी स्थिर नसतात. वाहने असेल, प्राणी असेल, माणसे असेल किंवा नदीतील गाळाचे संचयन प्रदेश असेल, प्रदूषित ठिकाणे असेल, ह्या कालपरत्वे किंवा स्थानपरत्वे बदलत असतात. त्यामुळे त्या स्थानांचा संदर्भ तेवढ्यापुरताच व अल्पकालीन असू शकतो असं म्हणता येईल. म्हणजेच काही अवकाशिक घटनांमध्ये बदल होतात, नद्यांचे मार्ग बदलतात, रस्त्याचे पुनर्स्थापन किंवा रिलोकेशन होत असते. म्हणून ह्या योजनांचे पुनर्निश्चितीकरण किंवा रिडिफिनिशन होते आणि त्यामुळे संदर्भ बदलत असतात असे आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात एकच गोष्ट नकाशा प्रमाणावर कमी जास्त क्षेत्रव्यापी होऊ शकते, तेवढ्यात जर आपण असाही विचार केला की तेवढ्या संदर्भामध्ये बदल करावा लागतो. देशाच्या नकाशामध्ये शहर बिंदू म्हणून दाखवलेले असताना त्याचा संदर्भ बिंदूचा असेल, आपण नकाशाच्या पण शहराच्या नकाशाचा असेल किंवा त्याचा संदर्भ हा बहुभुजाकृतीचा असेल, याही ठिकाणी आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. थोडक्यात भौगोलिक माहिती प्रणालीमध्ये विश्लेषकाला एका ठिकाणाहून असेल, विविध पद्धतीने असेल, संदर्भाने केलेल्या सांख्यिकीचे समाकलन करायचे असेल तर त्याच्यामध्ये खूप अडचणी येतात. अशा या अडचणीवर मात करत असताना त्याने उच्च प्रतीच्या जीआयएस सनदीमध्ये जीआयएस प्रणालीमध्ये या समकलनाची सोय त्या ठिकाणी उपलब्ध असते. म्हणजे या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट आहे की ह्या ठिकाणी असणाऱ्या वेगळ्या प्रकारच्या प्रणालीमध्ये आपण मांडत असताना या प्रकारे कोणकोणत्या अडचणी येतात, कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजे, वेगवेगळ्या प्रकारचे सांख्यिकीचे समकलन कसं केलं पाहिजे, याही आपल्या या ठिकाणी आपल्याला म्हणता येतील. थोडक्यात आता पुढचं बघूया स्थलविज्ञान किंवा त्याला म्हणतो टोपोलॉजी. आता ही टोपोलॉजी म्हणजे काय? जे घटक वाकवणे असेल किंवा ताणणे आणि किंवा स्ट्रेचिंग म्हणतो, यामध्ये रूपांतर बदलत नाहीत किंवा जे घटक कोणत्याही अक्ष प्रणालीवर अवलंबून असतात, अशा घटकांच्या भूमितीय गुणधर्मास आपण काय म्हणतो? स्थलविज्ञान असे म्हणतो. सर्वात महत्वाचे लक्षात ठेवा, जे घटक वाकवणे किंवा बेंडिंग किंवा ताणणे यासारख्या रूपांतरात बदलत नाहीत, जे घटक कोणत्याही अक्ष प्रणालीवर अवलंबून नसतात, अशा घटकांच्या भूमितीय गुणधर्मास आपण काय म्हणतो? स्थलविज्ञान असे म्हणू शकतो. आता हे गुणधर्म कुठला आहे बघा, या गुणधर्म मापनाच्या स्केल मेजरमेंट प्रमाणावर अवलंबून नसतात. समीपता ऍडजन्सी किंवा समाविष्टता किंवा कंटेनमेंट किंवा जोडणी कनेक्टिव्हिटी या अवकाशिक सांख्यिकी स्थूल वैज्ञानिक गुणधर्म आहेत. सर्वात महत्वाचे गुणधर्म कुठले कुठले सांगितले तुम्हाला? प्रमाणावर अवलंबून नाही, समीपता, समाविष्टता, जोडणी, अवकाशिक या सांख्यिकीचे स्थल वैज्ञानिक गुणधर्म आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात या क्षेत्रामध्ये जर आपण विचार केला, क्षेत्रीय घटनामध्ये जर गेलो, एरिया फीचर, समीपता, समाविष्टता हे दोन गुणधर्म त्या ठिकाणी असतात. म्हणजे जवळजवळच्या दोन क्षेत्रामध्ये समीपता दर्शक सीमा असते. उदाहरणार्थ खाडी क्षेत्र असेल किंवा खारभूमी क्षेत्र यांची समीपता असते आणि खाडी क्षेत्रामध्ये खारफुटी विभाग असेल हा समाविष्ट होत असतो. उदाहरणार्थ त्याच्या पुढे आपण जर बघितलं, ठिकाणी नदी असतील, नदीच्या आजूबाजूला प्रदेश असतील, याही त्याची उदाहरणं आपण त्या ठिकाणी मांडू शकतो. त्यामुळे रस्त्यांचे जाळे असेल किंवा नद्या उपनद्यांचे जाळे यांची जोडणी असेल, हा स्थल वैज्ञानिक गुणधर्म असू शकतो असं आपण म्हणू शकतो. आणि भौगोलिक माहिती प्रणालीच्या विश्लेषणामध्ये विविध घटकांचे भूमितीय संदर्भ लक्षात घेणे गरजेचे असते. नाहीतर अ पासून तर ब पर्यंत जाण्यासाठी कमी अंतराचा मार्ग कोणता किंवा खाडीत एकूण किती खारफुटीचे विभाग आहेत, अशा वेगळ्या प्रकारचे उदाहरण आपल्याला या ठिकाणी देऊ शकतो. म्हणजे खाडीजवळ असणारा पुनर्प्रापन किंवा रिक्लेमेशन योग्य आहे किंवा
किती खारफुटी विभाग आहेत यासारख्या प्रश्नाचे उत्तर देणे हे आपल्याला कठीण जाऊ शकते असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. थोडक्यात आपलं प्रत्येक गोष्टीचं बघत असताना किंवा टोपोलॉजी बघत असताना टोपोलॉजीचा असणाऱ्या ह्या भागामध्ये असणाऱ्या गोष्टी असतील किंवा ह्या टोपोलॉजीचा असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे गुणधर्म असतील, ह्या गुणधर्माविषयी आपण सांगत असताना या टोपोलॉजीमध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे रूपांतरण बदलत नाही. एकाच ठिकाणी कोणत्याही सहअक्ष प्रणालीचा त्याच्यावर परिणाम होत नाहीत, हे आपण या ठिकाणी अभ्यासणे महत्त्वाचे असते. म्हणजे स्थूल वैज्ञानिक गुणधर्म हे त्या ठिकाणी असले गेले पाहिजेत आणि त्या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्याच्या अनुषंगाने आपल्याला देता आलं पाहिजे असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अवकाशिक किंवा अभिक्षेत्रीय किंवा स्पेशल डेटा याविषयी आजच्या तासिकेला नकाशा प्रक्षेपण असेल, नकाशा प्रक्षेपण आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कोणकोणत्या पद्धती याविषयी आपण चर्चा केली. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेविषयी कुणाच्या मनात काही शंका प्रश्न निर्माण झाले असेल, मग या ठिकाणी माझा मेल ID दिला आहे, यावरती मेल आपण करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे पुढील तासिकेला आपण एक नवीन टॉपिक किंवा ह्याच स्पेशल डेटा विषयी आपण बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.